हाय गायस, हॅलो. माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता पाऊस खूप येत आहे. पुण्याचा पाऊस खूप वाढलेला आहे. एनी टाइम म्हणजे दिवस न रात नुसता पाऊस येते गायस. कुठेही जाऊ शकत नाही. बघा तुम्ही, सोन्या बी घरात बसलेला आहे. रोज तर फिरायला जाणारा पोरग आज घरात बसलाय, बघू शकते तुम्ही. बघा निवांत बसलाय, कुठेही जाऊ शकेना. पुण्यामध्ये खूप पाऊस आलाय, खूप रात्र दिवस पाऊस आलाय. आणि मी बी कामाला जाईना, कारण की मला बी कामाला जाऊ वाटे ना. घरातले काम करते बसते काय. आणि आज मला खरं म्हणजे खूप टेन्शन आलेलं आहे गाईस. काय का सांगू काय नाही, मलाच कळेना कुठून सुरुवात करू. कारण की बघा, आपण मुलीचं मन लई म्हणजे वेगळं असतं. कारण की मुलीचं जास्त माहेरवर खूप जीव असतं गाईस. मग मला माझ्या माहेरवर खूप जीव आहे, कारण की मला एकच भाऊ आहे. त्या भावावर मला खूप जीव आहे गाईस. मला असं म्हणजे व्हिडिओ काढू असं वाटत नव्हतं, तरी मी काढले गाईस. कारण की आज खरं म्हणजे माझ्या भावाला 2 दिवस झालं, माझ्या भावाला त्रास व्हायलाय, आजारी पडलाय. मला एकच भाऊ आहे गाईस, पण असं नाही की नाही 2-3 भाऊ आहेत. मला एकच भाऊ आहे, त्या भावावर माझं लय जीव आहे. त्यानं कसंही माझ्या बरोबर वागू दे, काही वागू दे, पण माझ्या भावावर मला जीव आहे गाईस. म्हणून त्या भावावर मी आता 2 दिवस झालं माझा भाऊ आजारी आहे. म्हणून मला आज मी फोन केलते, तर मला म्हणलं खूप आजारी आहे, म्हणून तुला व्हिडिओ कॉल करून तोंड बघितले गाईस. खूपच वेगळं दिसायला लागलाय. म्हणून मला आज काय मनच विना काय करावं धरावं म्हणून. त्याच्यामध्ये पाऊस यायला लागले, घराच्या बाहेर निघू शकत नाही आपण, कुठं जाईना. घरातच बसायचं. घरात बसले की तुम्हाला तर माहिती आहे गाईस, घरात बसले की जास्त विचार येते, जास्त असं येड्यावानी होते. एक विचार केला तर 100 विचार डोक्यात येत, आणि एक काय विचार केला तर मला लई चित्र वाटायला लागलंय. कारण की घरात बसलं ना, एक विचार करत 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 दुसऱ्या गोष्टी डोक्यात येते, ती काय मनच लागेना काय, आणि भूक पण लागत नाही. आणि पाणी पिलं की जास्त पाणी पिलं की थंडी वाजते, म्हणून पाणी बी जास्त पिना मी. आणि बघू शकताय, पण मला म्हणजे वेगळंच वाटायला लागलं आज. कारण की भावाला काल डॉक्टर पाशी गेलते वाटतं. आणि त्याला आहे ना जरासं म्हणजे स्लाईन वगैरे लावले, त्याला आजारी पडलाय. माझा जीव जास्त भावावर आहे गाईस. आणि माझ्या भावावर खूप जीव आहे. माझी एक आई आहे, माझ्या भावाचे 3 लेकरं आहे. त्या लेकरावर माझं लय जीव आहे गाईस. कारण की मला त्या लेकरावर कारण की ते मुलं आहेत ना, भावाची मुलं बहिणीसाठी खूप चांगला असते, म्हणजे खूप जीव असते म्हणते. पण माझा जीव माझ्या भावाच्या भावावर लय आहे गाईस. सगळ्यांना तसं भाव द्यावं, कारण की माझा भाऊ कधी आम्हाला कधी काय बोललेला नाही, कधी काय नाही. का बरं माझ्या भावावर असं होते गाईस, मलाच कळेन झालं लागलंय. खूप म्हणजे असं म्हणजे त्रास व्हायलाय त्याला. रात्र दिवस झोपीना, रात्र नुसतं सारखं विचार करत बसायला लागलाय, कसं काय करावं. खूप विचार करायला गाईस, मलाच कळेना म्हणजे काय करावं. मला खूप विचित्र वाटायला लागले. माझ्या भावाला असं का झालं म्हणून हेच गोष्टी विचार आहे गाईस. मी कुठंच जाईन झाले, घरातच बसून राहिले. आणि जीव म्हणजे जेवण बी करू वाटेन झाले, सारखे तरी विचार आले, कसं करावं काय करावं. कुठं परवा तर जाऊन सांगतो तर काय आता. पुण्यामुळे एवढं पाऊस आहे, कुठं जाऊ नको म्हणाले. आता जायचं कसं गायचं, मला तर असं वाटलंय जावं वाटलंय, माझं मन लय व्हालंय जायला. पण जायचं कसं गायचं. पण परवाच आले मी जाऊन, कारण की परवाच मी गेलते गावाला. परवाच आले गावावरून जाऊन मी. आता मी जाऊ बी शकत नाही. मी कसं जाऊ काय जाऊ मला बी कळेन झालं लागलंय. मन तर व्हायलंय जावं, पण पावसाळ्याचे दिवस आहे, कुठं काय होते कळत नाही. कारण की गाड्या खूप म्हणजे पुण्याच्या बाहेर जाऊ शकत नाही आपण, कारण की खूप पाणी थांबलेलं आहे, खूप पाणी थांबलेलं आहे. मुंबईला तर पाणी एवढं थांबलंय, सगळे रस्ते बंद झालेले आहेत. आपण प्रवास बी करू शकत नाही, कारण की म्हणून मला बी चिंता वाटायला लागली भावाची. आय होप की माझा भाऊ चांगलं व्हावं आणि चांगलं म्हणजे फिरावं. काय माहेर, आता लिकी माणसाला माहेर चांगला असतं तर चांगलं बघा, नंतर काही नाही बघा. म्हणजे कसं, कारण की माझ्या भावावर लई जीव होतं माझं. म्हणजे जीव हाय, पण काय असं नाही की नाही लई जीव आहे. पण माझा भाऊ चांगलं राहावं, दुसरं काय नाही. दुसऱ्यांचं मला काय देणं घेणं नाही, माझ्या भावाचं माझं देणं घेणं. कारण की माझा भाऊ माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे, मी ते विसरत नाही, अजून मी विसरत नाही. माझा भाऊ माझ्यासाठी केलेला आहे. मला म्हणजे कठीण दिवस म्हणजे म्हणजे एकदम कठीण दिवसामध्ये मला साथ दिलाय माझ्या भावाने. आज जे काय मी माझ्या भावासाठी मी आहे गाईस, असं नाही की नाही. माझा भाऊ म्हणजे मला लय जीव आहे. 2 दिवस झालं माझ्या भावाला बरं वाटेना. मी व्हिडिओ कॉलिंग करून बघते बसते, मला विचित्रानं वाटायला लागलंय. मनच लागेना गायस, काय करायचं, मन बिलकुल लागेन झालंय. कसं करावं मलाच कळेना कसं करावं. तरीही मी देवाला मागून गेले की बाबा देवाला माझ्या भावाला चांगलं कर, आय होप माझा भाऊ चांगलं राहावं. हे विचार करायला कुठं बाहेर जाता पण येत नाही, काय करता पण येत नाही. आता सोन्या बी बसलेला आहे आता घरात. सोन्या हात कर. सोना बी बसलाय घरात, कसं करावं.
मी बी बसले घरात. बाहेर तर एवढं पाऊस येते सांगून, खूप पाऊस आले, लई पाऊस आले, लई पाऊस आले. माझं हाय गाव सोलापूर गाव आहे काय. सोलापूर पुण्यापासून जवळच आहे, जाऊ बी शकतो. माझं गाव सोलापूर आहे, असं काय नाही, जाऊ शकतो काय. पण तरी पण मला जायचं आहे. पण परवाच आले मी, म्हणून मला आता म्हणजे जाऊ शके झाले. पण माझं भावाला जरा बरं वाटावं, दुसरं काही नाही गाईस. म्हणून मला एवढं सांगायचं होतं, कारण की मला आज ब्लॉग टाकावं नाही म्हणलं ते तरी बी टाकले गाईस. पण तरी पण नाही, पण माझ्या भावाला काय होऊ नये. माझा भाऊ आहे ना असं म्हणजे वेगळंच आहे. मी भाऊ भाऊ कशामुळे म्हणते, कारण की माझा भाऊ लई वेगळा आहे. कारण की माझा भाऊ कधी कुणाला मन दुखत नाही, आम्हाला कधी काय बोलत नाही, काही नाही. कोणाचं कसं कोण कोण कुठले कुठले भाऊ विचित्राने बोलते, मन दुखत नाही. आमचा भाऊ आम्हाला कधीच मन दुखवलं नाही. म्हणून भावावर मला काळजी आहे, भावाची आहे बा. आणि राहायलाच पाहिजे, कारण की भाऊ माहेरमध्ये भाऊ असणं लई गरजेचं आहे. आणि भावावर जीव राहायलाच पाहिजे, कारण की माझ्या भावावर खूप जीव आहे गाय. बघू शकतो आता. विचार करल्याशिवाय दुसरं काही नाही गायच बघा पर्याय. विचार केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. विचार करत बसते काय पर्याय. तो आहे तिकडे सोलापूरला राहते, मी इथं राहते. विचार करत बसले आता. तू रे तू खा नाही तू. सोन्या घरात असलं की एवढं मला त्रास देते. बाहेर गेलं की पावसामध्ये फिरतो म्हणतात, घरात असलं की माझी गोष्ट ऐकते. कसं आहे नको हात त्या कापडा. बाहेर गेले की बाहेर पाण्यात फिरतो म्हणतात, घरात असले की घरात माझे मोबाईल हातात दे म्हणतात. कुठल्या गोष्टी मी काही करू शकत नाही, त्याच्या हातात मोबाईल द्यायला पाहिजे. नसतं 24 घंटे मोबाईल मध्ये बघताय, ह्याचं मी मला लय टेन्शन आलंय. मी काय करू मलाच कळेना. भावाचं टेन्शन घ्या, ह्याच्या मागं लावा किरकिर. रोजचं असते सोन्याचं माझं किरकिरी. आता साठी एवढं गाय. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय.